यांनी खाजगीकरण का म्हणून केलं? गरिबांचे लेकरं कसे शिकतील, विद्यार्थी कसे घडतील? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते की प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ मिळालाच पाहिजे आणि तीच खरी लोकशाही आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा. त्यासाठी प्रत्यक्षण त्याने खर्ची घातला उभ्या आयुष्याचा. फक्त महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते, तयाला माणूस बनून माझे जन्माचे हक्क काय आहे त्याने दाविले साऱ्या जगाला. सर्व सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, प्रबुद्ध भारतातील प्रबुद्ध भारतवासी नागरिकांनो, मी अनिरुद्ध शेवाळे. जय भीम, नमस्कार. हिंगणा विधानसभेच्या मतदार क्षेत्रामध्ये मला वंचित बहुजन आघाडीची तिकीट मिळालेली आहे. आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेब यांनी माझ्यावरती ती जबाबदारी सोपवलेली आहे आणि आपण सर्वांच्या परिचयाचा म्हणजे आजपर्यंत मी आपणा समोर जेव्हा याआधी आकाशवाणीवरून माझे गीतं यायचे, चल रे माझ्या ढवळ्या पवळ्या पेरणीच्या तासावरी, दिसा आला लईवर अवतगे खांद्यावरी, म्हणजे शेतकऱ्यांचं व्यथा, शेतकऱ्यांचं दुःख मी माझ्या डोळ्याने जे बघत होतो माझ्या आयुष्यात. माझे आईवडील काम करायचे शेतात, पाण्या पावसात, थंडीत, उन्हात, आणि ते मी बघायचं आणि त्यावरून मी ते गीतं लिहून आकाशवाणीवरून सुरुवात झाली माझी. त्यानंतर दूरदर्शनला माझी सुरुवात झाली. दूरदर्शनला पण मी समाज जागृतीचं काम करत आलो आणि आतापर्यंत आपल्यापर्यंत रोज सकाळीपासून तर संध्याकाळपर्यंत आपण दूरदर्शनच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून आपण मला बघत असतात. मी बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर, येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी विचाराच्या संतांचे विचार समाजात आजपर्यंत मी सांगत आलो आहे, जनजागृती करत आलो आहे. आणि त्यामुळेच मला वंचित बहुजन आघाडीची ही उमेदवारी बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांनी मला सोपविली. बांधवांनो, माझं मत असं आहे, जे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जे प्रस्थापित राजकारणी आहेत, जे घराणेशाहीचे राजकारणी आहेत, जे कौटुंबिक पारिवारिक राजकारणी आहेत, अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा वंचित लोकांचा, वंचित समाज घटक जे आहेत यांचा विकास केलेला नाही. आणि माझे विचार तेच आहेत. मी व्यवस्थेच्या विरोधात आहो, प्रस्थापितांच्या व्यवस्थेच्या विरोधात आहो. मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्याही जाती धर्म पंथाच्या विरोधात नाही. पण सत्तेमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या देशातील प्रत्येक नागरिकांचा विकास व्हावा. नागरिकांचा विकास म्हणजे देशाचा विकास. तो सामाजिक असो, आर्थिक असो, शैक्षणिक असो, असा कुठलाही विकास एकाही पक्षाने आणि पक्षातील लोकांनी, सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही, असा माझा आरोप आहे. प्रत्येक ठिकाणी RSSचे लोक आहेत, काँग्रेसमध्ये पण आहेत, भाजप तर RSSचाच पक्ष आहे, तो प्रश्नच येत नाही. पण काँग्रेसने सुद्धा आतापर्यंत RSSच्या विचारधारेच्या विरोधात RSSला थांबविण्याचं काम केलेलं नाही. आणि RSSची विचारधारा म्हणजे मानवी विषमतेची विचारधारा आहे. मानवी विषमतेचीच म्हणजे जातीवाद त्यामध्ये आला आहे, स्त्री पुरुष विषमता त्यामध्ये आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे संविधानकार आहेत. त्या संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याचं, ज्याला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्यानंतर प्रत्येक माणूस स्वतंत्रपणे जगला पाहिजे, हा संविधानाचा अर्थ होतो. काँग्रेसवरती जेव्हा जेव्हा आपत्ती येते, जेव्हा जेव्हा काँग्रेसवरती संकट येतं, त्यावेळेस काँग्रेसला संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जेवढे वर्ष राज्य केले, सत्ता केली या देशामध्ये, काँग्रेसनी काय बदल केला हे तर सांगावं. जातीवाद कायम आहे. सर्वात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची विटंबना जर झाली असेल ती काँग्रेसच्या काळात झाली. का झाली? कारण काँग्रेसने अजूनपर्यंत बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर आणि पुरोगामी विचाराच्या संतांचे विचार अवलंबिलेच नाही, संविधानातील नियम अवलंबिलेच नाही. त्यांनी फक्त सत्ता केली. ज्या ज्या जमिनी शासकीय होत्या त्या जमिनी काँग्रेसनी बळकावल्या. काँग्रेसनी बळकावल्यानंतर त्यावर त्यांनी शिक्षण आणले, शाळा उघडल्यात, कॉलेज काढलेत, दवाखाने काढलेत आणि जनतेला लुटण्याचंच काम केलं. काय केलं त्यांनी? भाजपने आता सर्व देशामध्ये खाजगीकरण केलंय. खाजगीकरणामध्ये मला सांगा, गरिबांचे लेकरं काय शिकतील? गरिबांकडे कुठला पैसा? अमाप पैसा द्यावा लागतो यांना कॉलेजला, शाळेला. त्यापेक्षा
बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांचं म्हणणं असं आहे, वंचित बहुजन आघाडीत जे वंचित घटक आहेत या देशातील त्या वंचितांच्या मुलांना इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा जे प्रादेशिक भाषा आहेत प्रत्येक भाषेतील शिक्षण हे मोफत असलं पाहिजे. मुलांना, विद्यार्थ्यांना, विद्यार्थी घडला पाहिजे. संविधान दाखवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो दाखवून काँग्रेस जेव्हा संकट येतात त्यावेळेस लोकांजवळ जातात. आता SC ST उपजाती वर्गीकरणाचा प्रश्न आहे तो तुमच्यासमोर यासाठी ठेवतोय मी, कारण खेड्यापाड्यातील प्रत्येक घरी प्रत्येक समाज घटकांना ह्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे. उपजाती वर्गीकरणामध्ये यांनी मागासवर्गीय आणि आदिवासी यांच्यातील ज्या पोटजाती आहेत त्या जातींचं वर्गीकरण यांनी केलं आहे आणि तो राज्य सरकारांना अधिकार दिला. मला एक म्हणायचं आहे, ह्या अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीच. सुप्रीम कोर्टाला अधिकारच नाही उपजाती वर्गीकरणाचा नियम काढायचा. पण भाजपनी प्रत्यक्ष जनतेसमोर ठेवण्यापेक्षा त्यांनी त्या सुप्रीम कोर्टाकडे सोपवलं. या देशाची न्याय व्यवस्था, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीश जर सरकारच्या अधिपत्याखाली काम करत असेल किंवा न्यायाधीश मनुवादी असतील, ते जर योग्य मार्गदर्शन किंवा योग्य समाजाला जर न्याय देत नसतील तर न्यायव्यवस्थेवरती काही अर्थ नाही, त्या न्यायव्यवस्थेचा काही अर्थ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्यांची मानसिकता न्यायाधीशांची ही समाज कल्याणाची असली पाहिजे, खरा न्याय देता आला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, महागाई खूप वाढली ना, प्रत्येक गोष्टीवर GST. म्हणजे भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपवाल्यांनी सर्वात सुरुवातीला क्राईम खूप वाढले पूर्ण देशामध्ये. जिथून तिथून त्यांनी पैशाचं लुटणं चालू केलं ना. प्रत्येक शेतकऱ्यांच्या आता ज्या मुलाखती येतात मी बघतोय, कोणत्याही खेड्यापाड्यातला कुठलाही शेतकरी बघा, शेतकरी म्हणतो काय करायचं आहे शेती करून. अहो कितीतरी जमिनी लोक शेतकऱ्यांच्या अशाच पडल्या आहेत ना. कारण ज्यावेळेस ते पेरणी करतात, ज्यावेळेस शेतीचं काम सुरू होतं त्यावेळेस अवाढव्य भाव वाढतात, खतांचे भाव, बियाण्याचे भाव. आणि जेव्हा बिचारा तो शेतकरी काम करून ते उपज काढतो, उत्पादन काढतो, ते बाजारात नेतो, त्याला योग्य तो भाव मिळत नाही. हे शोषण आहे ना, शेतकऱ्यांचं शोषण. अरे भारत कृषीप्रधान देश आहे, तुम्ही शेतकऱ्याचं जर शोषण कराल तर हा देश कृषीप्रधान कसा म्हणता येईल. हरित क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही जसं भाकरं नांगल जे आहे असे मोठे मोठे तुम्ही पाण्याचा साठा करा, पाण्याचा साठा करा, तो शेतीला द्या, शेती पिकेल. ही हरित क्रांती बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यातली आहे. ते संविधानकार आहेत देशाचे. पण काँग्रेसनी असो किंवा भाजपानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या भवितव्याचे संविधानातील विचार अंमलातच आणले नाहीत. बाबासाहेब आंबेडकर विचारांनी त्यांनी स्वीकारलाच नाही. त्यांच्या जेव्हा जेव्हा संकट येतं आहे, भाजप असो किंवा काँग्रेस असो, भाजपमध्ये बिलकुल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीत, कुठल्याच महापुरुषांचे विचार नाहीत. आणि काँग्रेस फक्त वरून असं दाखवते की आम्ही महापुरुषांचा खूप मान सन्मान करतो. पण महापुरुषांचा मान सन्मान करता म्हणजे महापुरुषांचे विचार तुम्ही जर अवलंबित नसेल आणि लोकांपर्यंत त्याचा फायदा होत नसेल तर त्या महापुरुषांचे विचार नुसतं सांगून काय अर्थ होणार नाही. ते तुम्ही स्वीकारले पाहिजे. राजकारणामध्ये सत्तेत असताना प्रत्येक लोकांचं कल्याण व्हावं, प्रत्येक लोकांचा फायदा व्हा, त्यांचं त्याच देशाचं भवितव्य आहे ना. आम्ही शाळेत शिकत असताना म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे पण जातीवाद नष्ट झाला नाही ना. जातीवादामुळे या देशात जो अत्याचार तो होतच आहे, तो कमी झालाच नाही. स्त्रियांवरती बलात्कार होतच आहे, तो कमी झालाच नाही, संपुष्टात आला नाही. मग कशाची लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली. फुलेंनी, सावित्रीबाईंनी स्त्री पुरुष समानता, बुद्धाची स्त्री पुरुष समानता आहे. भिक्खू संघामध्ये स्त्रियांना सामील करून घेण्याचं काम बुद्धांनी केलं. बुद्धाला धार्मिकतेमध्ये तुम्ही देव किंवा देवाचा अवतार किंवा ईश्वर मानणे चुकीचं आहे. बुद्ध फार मोठे क्रांतिकारक आहेत. बुद्धांनी अशा अनिष्ट चालीरीतीवरती, भारतातील या रूढीवरती, परंपरेवरती सर्वात सुरुवातीला बंड केले बुद्धांनी. बुद्ध हे समतेच्या विचाराचे आहेत, मानवतावादी विचाराचे आहेत. आणि म्हणून तो पण राजपुत्र आहे ना, तो राजाचाच मुलगा आहे. माझं एक, आपण सर्वांना युवक युवतींना रोजगार मिळाला पाहिजे. SC STच्या क्रिमिलेअरच्या बाबतीत आपल्याला बोलत होतो. त्याचा नियम त्यांनी असा काढला की एकट्या SC किंवा STच्या कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीला त्याचा फायदा मिळाला, एखाद्या मुलाला जर स्कॉलरशिप मिळाली किंवा आणखी कोणता त्याला आरक्षणाचा फायदा मिळाला तर त्या पूर्ण कुटुंबाला लागू करायचा. त्यानंतर त्या कुटुंबात कुणालाही त्या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही. हे किती चुकीचं आहे. आणि हे सर्व वंचित लोक कशामुळे झाले. पेशवाईच्या काळात ज्यांना शिक्षण दिलं गेलं नाही, ज्यांना धनार्जन करू दिले नाही,
धन संपादन करू दिलं नाही. हेच लोक वंचित आहेत ना, आणि तेच लोक आतापर्यंत वंचित आहेत. म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष काढला आहे. आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मी तर त्यांचे फार फार अभिनंदन करतो, फार आभारही मानतो बाळासाहेबांचे. कारण आधी काँग्रेस किंवा भाजपा या दोन्ही पक्षांनी राखीव पक्षावरती, राखीव जागेवरती जे लोक द्यायचे ते डोळे असून आंधळे, तोंड असून मुके, कान असून बहिरे, हातपाय असून लुडे पांगळे, अशा पद्धतीचे लोक राखीव जागेवरती दिलेत. हे काय समाजाचा प्रश्न निर्माण करते सदनात जाऊन. आणि म्हणून बाळासाहेबांनी आता आपले उमेदवार प्रत्येक जाती धर्म पंथाचे लोक जे जे वंचित आहेत त्या सर्वांना उमेदवारी दिली, बहुजन समाजाला उमेदवारी दिली. आणि त्यामध्ये मी सुद्धा एक हिंगणा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये उमेदवार आहो. माझी एकच म्हणणं आहे, माझ्यासारखे लोक सदनात गेल्यानंतर सर्वात सुरुवातीला मी प्रश्न विचारेल की आजपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती का सुधारलेली नाही, यांनी खाजगीकरण का म्हणून केलं, गरिबांचे लेकरं कसे शिकतील, विद्यार्थी कसे घडतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते की प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ मिळालाच पाहिजे, आणि तीच खरी लोकशाही आहे. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की व्यवस्था परिवर्तन हा विषय होता भीमाचा, त्यासाठी प्रत्यक्षण त्याने खर्ची घातला उभ्या आयुष्याचा. फक्त महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिणे जरुरी नव्हते, तयाला माणूस बनून माझे जन्माचे हक्क काय आहे त्याने दाविले साऱ्या जगाला. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ह्या सर्व शासकीय जमिनी यांनी पूर्ण बळकावल्या आहेत, त्यावरती त्यांनी शाळा कॉलेजेस काढले आणि खाजगीकरण केलं. खाजगीकरण जर सर्व केलं आहे तर तुमच्या जनतेच्या हक्काचं काय राहिलं, आता जनतेला न्याय कसा मिळेल. म्हणून माझी एक विनंती आहे की माझ्यासारख्या प्रश्न उचलणाऱ्या आणि सर्वांसाठी लढणाऱ्या, समाजामध्ये जागृती करणाऱ्या सर्व विषयाच्या बाबतीमध्ये अशा उमेदवाराला आपण, आमचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडरची बटन दाबून आम्हाला सर्व वंचितचे जेवढे उमेदवार आहेत त्यांना आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवावे. आम्ही समाजाच्या, मानवी समाजाच्या हक्काचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करू आणि वंचितांना न्याय मिळवून देण्याचं आम्ही काम करू. मी अनिरुद्ध शेवाळे आपणापर्यंत आतापर्यंत मी TV आणि रेडिओच्या माध्यमाने आलो आहे. आता प्रत्यक्ष आपल्या घरोघरी, प्रत्येक गावात आपली भेट घ्यायला येत आहो आणि जे प्रश्न मी आपल्यासमोर निर्माण केलेत ते प्रश्न मी तिथे विधानसभेत जाऊन मांडणार आहो आणि वंचितांचा आवाज होणार आहो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.